नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण आज बैल पोळा या विषयावर माहिती पाहू. ही माहिती साधारणतः 2021-22च्या दरम्यान चित्रलेखा या साप्ताहिकात असत्याची सत्यकथा या मालिकेत प्रकाशित झाली होती. आणि अ, त्याच दरम्यान 21 मध्ये बहुतेक 22-23 मध्ये सणांची सत्यकथा नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने. आणि त्यामध्ये तो लेख जो होता त्याचं शीर्षक आहे पोळा व पिठोरी अमावस्या. हा लेख प्रकाशित झाला. त्याच्या आधारे आपण ही माहिती पाहू. बहिणाबाई चौधरी हे एक नाव जे आहे ते निसर्ग कन्या या विशेषणाने संबोधलं जातं. जळगाव इथे जी विद्यापीठ आहे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, त्याचं नाव निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असं नाव आहे. त्या कुठेही शाळेत शिकायला गेल्या नाही, पण त्यांच्या नावाने विद्यापीठ असणं हा त्यांचा सन्मान आहे. आणि हा सन्मान यासाठी केला गेला की त्यांनी जे काही अनुभवलं, जे काही पाहिलं, ते आपल्या मुखातून व्यक्त केलं. त्यांना लिहिताही येत नव्हतं खरं म्हटलं म्हणजे. तर शेतावर गेल्यावर त्या ठिकाणी त्यांना जे सुचत असे, शेतातलं वातावरण पाहून निसर्गाशी संवाद साधताना, तेव्हा एक जो घरगडी होता, जो हिशेब लिहायचा, त्या हिशेबाची जी वही होती त्याचा मागचा भाग कोरा असे, तर त्या कोऱ्या भागात त्या घरगड्याला त्या आपल्या कविता वगैरे गाणं जे काय असेल सुचलं ते लिहायला सांगत. अशा तऱ्हेने बहिणाबाई चौधरी, ज्यांचं शिक्षणच झालं नाही, त्यांनी जे निरीक्षण केलं निसर्गाचं, परंपरांचं, धारणांचं आणि मानवी स्वभावाचं, त्याचं चित्रण या सगळ्या कवितांमध्ये आहे. तर पोळा या सणावर त्यांची एक कविता फार प्रसिद्ध आहे. आला आला शेतकऱ्या, पोया चारे सन मोठा, हाती घेई सन वाट्या, आता शेंदूर आले घोटा, आता बांधारे तोरण, सजवारे घरदार, करा आंघोळी बैलाच्या, लावा सिंगाले शेंदूर. म्हणजे अशा तऱ्हेने शेतकऱ्यांचा हा एक मोठा सण आला आहे. पोळा हा मोठा सण आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. आणि मग हातात वाट्या घेईसन, घेईसन शब्द हा खानदेशी भाषेतला आहे. घेईसन म्हणजे घेऊन, हातात वाट्या घेऊन शेंदूर घोटायचा. पूर्वी रंग, ऑइल पेंट वगैरे काही नव्हते, किंवा त्यांची ऐपत नव्हती ते विकत घेण्याची कदाचित. त्यामुळे शेंदूरच घरी लोक वापरायचे, तेलामध्ये शेंदूर टाकून तोच मग बैलाच्या शिंगाला लावायचे. आणि तोरणं बांधा आणि घरदार सजवा, अशा तऱ्हेने शेतकरी जे काही करतो ते ते बहिणाबाई चौधरीने या कवितेतून सांगितलं आहे. तर अशा तऱ्हेच्याच अनेक कविता मराठी भाषेमध्ये आहेत. कवी राजकवी यशवंत यांची एक कविता प्रसिद्ध आहे जी या सणावर आधारित आहे. ते वर्णन करतात. शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐने दार. हे बैलाचं जे वर्णन आहे, खिल्लारी बैलाचं वर्णन, हे अशा तरी राजकवी यशवंतांनी या कवितेत केलंय. पण एक मर्यादा सांगितली या सणाची. सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे, मर मर ओढायाची. म्हणजे बैलाच्या वाट्याला हा एकच सण येतो, एकच दिवस असा येतो जेव्हा त्याला काम करावं लागत नाही. एकच दिवस त्याला सन्मान मिळतो, पण इतर दिवशी मात्र त्याला ओढावं लागतं ओझं, आणि भरभर काम करावं लागतं. हे दुःखही त्यांनी, यशवंत या कवींनी, या ओळीमधून व्यक्त केलेलं आहे. अशा तऱ्हेने बैलाचा हा सण मानवी मनाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. कारण शेतकऱ्याला त्याच्याबद्दल जे काही वाटतं, जी काही कृतज्ञता वाटते, ती कृतज्ञता त्यांनी अशा तऱ्हेने या सणाच्या निमित्ताने व्यक्त केली आहे. या सणाला कर्नाटकामध्ये बेंदूर असं म्हणतात. महाराष्ट्राचा जो सांगली, सातारा, कोल्हापूर आणि इतरही, विशेषतः कर्नाटकाला लागून असलेला जो भाग आहे, त्या भागामध्ये हा सण साजरा होतो. त्याला कर्नाटकी बेंदूर असं म्हणतात. बेंदूर किंवा बेंडर या नावाने हा सण साजरा होतो. हा सण आषाढ महिन्यात
महिन्याच्या अमावस्येत, श्रावण महिन्याच्या अमावस्येत, अमावस्या दिवशी किंवा भाद्रपद महिन्याच्या. असं नाही की श्रावण महिन्याची अमावस्या जी पोळा म्हणून आपण साजरी करतो त्याच दिवशी तो झाला पाहिजे असं नाही. तर ह्या तीनही महिन्याच्या अमावस्येला, म्हणजे यात अमावस्या ही तिथी फार महत्वाची आहे, जी पारंपरिक हिंदू धर्मामध्ये अतिशय अशुभ मानली गेली आहे. पण बहुजन समाजाचे बहुतेक सण, सर्वच सण हे अमावस्येच्या दिवशी साजरे होतात. प्रामुख्याने दिवाळी हा सगळ्यात मोठा सण हा अमावस्येच्या दिवशी साजरा होतो. म्हणजे बहुजन समाजाच्या दृष्टीने अमावस्या ही अशुभ नाही, हा संकेत यातून दिलाय. म्हणजे पोळ्याचा जो सण आहे बेंदूर म्हणून कर्नाटकात साजरा होतो, तो आषाढ महिना, श्रावण महिना किंवा भाद्रपद महिना या तीनही महिन्याच्या अमावस्येला साजरा होतो. अमावस्या या शब्दाचा अर्थ होतो एखादी तिथी थांबणे, वसणे, एका ठिकाणी थांबणे. म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे पूर्णतः लुप्त झालेला आहे, चंद्राच्या कला लोप पावलेल्या आहेत. कोणतीही कला ज्या दिवशी नाही, अंधारच अंधार आहे, त्या दिवसाला अमावस्या म्हणतात. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी चंद्राच्या कलेचा पहिला दिवस असतो, त्याला प्रतिपदा, पुढचं पाऊल या अर्थाने संबोधलं जातं. वास्तविक महिन्याच्या कालगणनेच्या दृष्टीने तयार केलेल्या ह्या गोष्टी आहेत, पण त्याला शुभ आणि अशुभाचं जे आवरण दिलं गेलंय त्यामागची कारण सुद्धा शोधणं आवश्यक आहे. निवृत्ती ही जी मातृदेवता आहे, सिंधू पहिली मातृदेवता, तिला सुद्धा अमावस्या म्हटलंय. राका सिनीवाली ही तिची नाव आहेत. अशा तऱ्हेने भारतातल्या सिंधू संस्कृतीमध्ये जिला अतिशय पूजनीय स्थान होतं, तिच्याबद्दलचा तिरस्कार निर्माण करण्याकरता वैदिकांनी अमावस्या तिथीलाच अशुभ ठरवून टाकलं. त्या दिवशी कोणतंही चांगलं काम करायचं नाही. पण पोळ्याचा सण तर अमावस्येलाच येतो, मग काय करायचं. तर हा कर्नाटकात मोठ्या प्रमाणात साजरा होतो बेंदूर या नावाने. बेंदूर या शब्दाचा अर्थ होतो बैलाची पूजा. बेंदूर सणाच्या दिवशी कर्नाटकात आणि कर्नाटकाला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये बैलांना आंबील, उंडे, पोळी असे गोडधोड पदार्थ खाऊ घातले जातात. बैलांना धुणं, हळद व तेलाने त्यांचे खांदे मळणं, गेरुणे रंगवणं, शिंग रंगवणं, अंगावर रंगीबेरंगी झूल टाकणं, काही गावात मिरवणूक काढतात, असं या सणाचं स्वरूप आहे. बेंद्रू या सणाला फक्त बैलच नाही, तर काळ्या आईचं म्हणजे जमिनीचं, भूमातेचं सुद्धा स्मरण केलं जातं. त्या अर्थाने हा मातृदिन आहे. भूमाता ही आपली आई, तिच्यामुळे आपल्याला पीक मिळतं, तिच्यामुळे अन्न मिळतं, त्यामुळे आपलं पोषण होतं. तेव्हा तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही दिवस आहे. अमावस्या हा शब्द भूमातेसाठी सुद्धा वापरला जातो. त्या दिवशी पिंपळ किंवा आंब्याच्या पानांचं तोरण, पोळी भाताचा नैवेद्य भूमातेला म्हणजे जमिनीला, शेतीला दाखवण्यात. ज्याप्रमाणे बैलाची पूजा होते त्याचप्रमाणे शेतीची सुद्धा पूजा या दिवशी कर्नाटकात आणि ज्या ठिकाणी कर्नाटकी बेंदूर साजरा होतो त्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये साजरा होतो. तर भूमातेच्या बद्दलची कृतज्ञता आणि तिला पूजण्याचाही दिवस आहे, म्हणून ह्या बेंदूर सणाचं आणखी एक वेगळं महत्व आहे. या दिवशी प्रत्येक रानात म्हणजे शेतामध्ये तोरणासह पोळी भाताचा नैवेद्य ठेवला जातो. ही तोरणं तयार करण्याची परंपरागत पद्धती आगळी वेगळी आहे. बेंदूर या सणाच्या दिवशी जे तोरण तयार करतात ते एका 1.5-2 फुटाच्या लांबीच्या हातावर वळलेल्या दोरीत खोवलेली 5-7 आंब्याची किंवा पिंपळाची पानं अशा स्वरूपाचं ते तोरण असतं. जर तोरण घर, वाड्याचे दरवाजे, धान्याचे टोपले इत्यादींना बांधायचे असेल तर दोरी आवश्यकतेनुसार लांब वळली जाते व पानांची संख्याही वाढते. तोरणासाठी आवश्यक असणारी दोरी शेतकरी स्वतः हातावर वळतो किंवा काही भागात विशिष्ट बलुतेदार दोऱ्या वळून गरजेनुसार प्रत्येक घरी त्या दोऱ्या पोचून देत असतात. विदर्भात या सणाला पोळा म्हणतात. उर्वरित महाराष्ट्रात त्याला बैल पोळा म्हणतात. हा जो बैल पोळा आहे तो का साजरा होतो? कारण पेरण्या संपल्या असतात आणि ज्यांच्या मदतीने प्रेरणा झाल्या त्या बैलाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा शेतकऱ्याला असते आणि त्यासाठी बैलपोळा हा सण साजरा होतो. या दिवशी बैलांना आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे नाहू माखू घालायचे, त्यांना रंगून आणि सजून गावामधून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढायची, त्यांची आरती ओवाळायची, नैवेद्य द्यायचा
असं या सणाचं स्वरूप असतं. हा सण साजरा केल्यामुळे शेतात भरपूर धान्य पिकतं आणि गोधनामध्ये वाढ होते. एकीकडे भूमातेचं पूजन आणि त्यामुळे मग गोधनात धान्य वाढतं आणि बैलाचं पूजन यासाठी की बैल हा वर्षणशील आहे. म्हणजे त्याच्या आणि गायीच्या संबंधातून वासरू जन्माला येतं म्हणजे गोधन ज्याला आपण म्हणतो. ती वाढ ज्या बैलामुळे होते त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. अशी एक श्रद्धा शेतकऱ्यांच्या मनात असते. त्या दिवशी संपूर्ण गावातील घरांना देखील आंब्याची तोरणं बांधली जातात आणि त्याच्या आदल्या दिवशी बैलाला निमंत्रण दिलं जातं. सकाळी बैलांना रीतसर आमंत्रण दिलं जातं. जसं आपण सन्मान्य व्यक्तींना, मान्यवर व्यक्तींना आमंत्रण देतो तसं बैल हा त्या दिवशीचा पाहुणा आहे. त्याचा सन्मान आहे. म्हणून जे आवतण असतं म्हणजे वऱ्हाडी भाषेत त्याला आवतण म्हणतात. आज आवतण घ्या उद्या जेवायला या असं शेतकरी म्हणतात. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवरून जातात, त्यांना छान आंघोळ घालतात आणि त्यानंतर त्यांना गोठ्यात किंवा वाड्यात आणून चारा पाणी खाऊ घालतात. सणाच्या दिवशी बैलांना दिवसभर विश्रांती दिली जाते. कोणतेही काम त्यांच्याकडे सोपवलं जात नाही. वर्षातला एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी बैलांकडून कोणतंही काम करून घेतलं जात नाही. आंघोळ झाल्यानंतर त्यांच्या शिंगांना रंग लावले जातात व त्यांच्या खांद्यांना तुपाने किंवा तेलाने हळद घालून शेक दिला जातो. ज्या खांद्यावर जू ठेवलं असते नांगराचं किंवा बैलगाडीचं, ते खांदे सुजले असतात तेव्हा त्यांना या दिवशी शेक द्यायचा असतो. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांच्या वृथा व्यथा त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतात. त्याला खांदा शेक किंवा खान शेकणी किंवा खानबैली या तीनही शब्दांनी संबोधलं जातं. त्यानंतर त्यांच्या अंगावर गेरुणी किंवा रंगाने नक्षीकाम रंगरंगोटी आणि हवं तसं रंगवलं जातं. बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली शाल किंवा झूल पांघरतात. नवीन वेसण नवा कासरा म्हणजे त्याला आवरायच्या दोरीला कासरा म्हणतात शेतकऱ्याच्या भाषेत. आणि त्याच्या पायात चांदीचे आणि कर्दोळ्याचे तोडे बैलाला घालतात. प्रत्येक शेतकरी त्याला जमेल तसे बैलाला सजवायचा आपापल्या परीने पूर्ण प्रयत्न करतो. त्यानंतर त्याला गोड पुरणाची पोळी व इतर छान बनवलेले जेवण नैवेद्य म्हणून देतात. बैलाबरोबरच बैलगडी म्हणजे बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यालाही नवीन कपडे दिले जातात व त्यांनाही जेवणाचं निमंत्रण दिलं जातं. गावाच्या सीमेजवळ आयोजित मिरवणुकीत सर्व बैल जोड्या वाजंत्री ढोल ताशे वाजवत एका ठिकाणी आणले जातात व त्याला पोळा भरला असं म्हणतात. पोळा भरणे हा एक शब्दप्रयोग आहे आणि हा विधी कसा होतो त्याबद्दलची ही माहिती आहे. पोळ्यातील बैलांच्या सजावटीच्या तसेच उत्तम बैलांच्या स्पर्धा काही ठिकाणी आयोजित केल्या असतात. त्यानंतर गावाचा पाटील किंवा मानकरी पोळ्याचे तोरण फोडतो व पोळा फुटतो. काही ठिकाणी बैलांच्याकडूनच पोळ्याचे तोरण जे आहे ते तोडलं जातं. पोळा फुटल्यानंतर बैलाला घेऊन बैल मालक किंवा बैलगडी गावात फिरतात. गावातील प्रत्येकाच्या दारापुढे खाटेवर बैलासाठी धान्य ठेवलेलं असतं. जेव्हा बैलगडी किंवा मुलं बैलाला घेऊन येतात तेव्हा बैलाच्या पायावर पाणी टाकतात व त्याची पूजा करतात. नंतर त्याला खाटेवर ठेवलेले धान्य व नैवेद्य खायला घालतात. ज्या घरी बैलाचा असा सन्मान होतो त्या घरच्या लोकांना हळदीपासून बनवलेला प्रसाद बैलगडी देतो. त्याला विदर्भात घाटा असं म्हणतात. या प्रसादानं रोग नाहीसे होतात अशी एक समजूत आहे. विदर्भात पोळा फुटण्याआधी बैलाच्या सन्मानार्थ बैलगडी किंवा बैलाचा मालक काही कवितांच्या ओळी सादर करतो. या कवितांना झडत्या असं म्हणतात. यामधून गावातील काही लोकांची टिंगल टवाळी केली जाते व त्यामधून त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं जातं. गावातील लोक झडत्यांची निर्मिती करतात. त्याचं सादरीकरण आवेगपूर्ण आणि मनोरंजक असतं. अलीकडे अशा झडत्यामधून राजकीय उलाढालींवर उपरोधिक भाष्यही केलं जातं. काही ठिकाणी अशा झडत्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. अशा काही झडत्या आपण आता पाहू. पोळ्याच्या झडत्या त्याला म्हणतात. त्यात शिव पार्वतीचं वंदन केलं जातं. शिव आणि पार्वती यांचं नमन करण्याचाही हा दिवस आहे. पण त्यातून एक विनोद निर्माण केला जातो आणि हलका विनोद तो असतो. थोडे चिमटे त्यात घेतले जातात. तर एक जी झडती आहे मोदीच्या नोटबंदीवर केलेली झडती. चक चावडा बैल पावडा बैल गेले हो पोंगळा पोंगळ्याची आणली माती ते दिली हो अंबानीच्या हाती अंबानीनं घडवला हो मोदी नंदी
त्या मोदी नंदीनं केली हो नोटबंदी, त्या नोटबंदीनं आणली हो मंदी. एक नमन कवडा पार्वती हर बोला, हर हर महादेव, अशा प्रकारची हाळी दिली जाते. म्हणजे जेव्हा नोटबंदीमुळे लोक त्रासून गेले होते त्या काळातली ही झडती आहे. शिक्षकाच्या वाट्याला बरेचदा अनेक अशैक्षणिक कामं असतात त्यावर, आणि मराठीकडे जे दुर्लक्ष झालंय आपल्या लोकांचं, त्यावर एक झडती जी केली आहे ती आपण पाहूया. वराडी बोलीतली ही झडती आहे. ह्या सगळ्या झडत्या वराडी बोलीतल्या आहेत. आवाय गडगडे शिंग फडफडे, जो तो जाये कॉन्व्हेंटकडे, मराठी वाचतानी अडखळे, तरी त्याचं ध्यान इंग्रजीकडे, त्याचं ध्यान इंग्रजीकडे, आगाऊ कामानं मास्तर होये वेडे, त्याइलेच पहा लागते खिचडीतले किडे, कोणत्याही कामात मास्तरलेच ओढे, बिना कामाच्या कामानं बोडे कंबरडे. एक नमन गौरा पार्वती हर बोला हर महादेव, अशा प्रकारची घोषणा प्रत्येक झडतीनंतर दिली जाते. गरिबी ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली, तेव्हा त्यांचं दुःख आणखी तीव्र आहे. अशी एक गरिबीची झडती आपण पाहूया. वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी, महादेव रडे 2 पैशासाठी, पार्वतीच्या लुगड्याले 56 गाठी, देव कसा धावल गरिबासाठी. एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव, अशा तऱ्हेने अनेक प्रकारच्या झडत्या दिल्या जातात. आणि काही झडत्या नव्याने तयार होतात, वेळेवर तयार होतात. एका गावात असंच मी गेलो असताना पोळ्याच्या दिवशी मला खूप झडत्या ऐकायला मिळाल्या. खूप आनंद झाला की हे एक लोकगीत आहे, लोककाव्य आहे, लोकसाहित्य आहे, त्याचे संकलन झालं पाहिजे. काही लोकांनी केलंय. या लेखाच्या निमित्ताने मी सुद्धा काही झडत्या या ठिकाणी दिल्या. आता हा पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरतो. कारण मोठ्या लोकांच्या, मोठ्या शेतकऱ्यांच्या पोळ्यामध्ये लहान मुलं वाव नसतो, आणि ती शेतकऱ्यांची मुलं असतात तेव्हा बैलाबद्दल त्यांना आकर्षण असतं. म्हणून त्यांच्यासाठी तान्हापोळा नावाचा एक सण हा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी असतो. लहान मुलं बैलांना नेऊ शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी अगदी लाकडाचे बैल किंवा मातीचे बैल असतात. तर असा हा जो सण आहे, तर तो सण साजरा करण्याकरता मुलं एका ठिकाणी जमतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासन काळात हा सण सुरू झाला अशी माहिती आहे. विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी हा सण साजरा होतो. लहान मुलांच्या मनावर बैलाविषयी आस्था निर्माण व्हावी या हेतूनही काही ठिकाणी तान्हापोळा भरवण्यात येतो. ग्रामपंचायत, नगरपालिका तसंच महानगरपालिकेच्या वतीने यावेळी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येते. अगदी मोठ्या बैलासारखे त्यांनाही सजवण्यात येतं. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या मुलांच्या बैलांना आकर्षक बक्षीसही देण्यात येतं. पोळ्या या सणाशी संबंधित विधी, परंपरा तसेच झडत्यांसारखी काव्य याचं स्वरूप पाहता हा पूर्णपणे शेती आणि शेतकऱ्याचा सण आहे हे स्पष्ट होतं. पण वैदिक संस्कृतीच्या अभ्यासकांनी त्याचं मूळ वृषोत्सर्ग व शूलगव या वैदिक परंपरेतील विधींमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कितपत तथ्य आहे आपण या ठिकाणी पाहू. पोळ या शब्दापासून पोळा हा शब्द सिद्ध झालाय. या शब्दाचा अर्थ सोडलेला बैल असा होतो. पांजरपोळ हा शब्द आपण ऐकलाय, ज्या ठिकाणी अशा बैलांना ठेवलं जातं. भाकड, म्हातारे, जखमी, संकटग्रस्त प्राण्यांना ठेवण्याचं ठिकाण या अर्थाचा हा शब्द आहे. परंतु या शब्दाच्या विरोधात पोळ्याचा सण, या ठिकाणी त्या बैलाला सोडलं जात नाही, ते घरात ठेवलं जातं, सन्मानाने ठेवलं जातं. या सणात बैलांना सोडणं किंवा टाकणं अभिप्रेत नाही, तर त्यांचं आरोग्य उत्तम असावं म्हणून त्यांना सन्मान देण्याचा हा सण आहे. प्राच्य विद्या विशारद डॉक्टर स अ डांगे यांनी आपल्या अश्वत्थाची पानं या पुस्तकात पृष्ठ 182 वर पोळा आणि प्राचीन परंपरा असा एक लेख दिलाय. हा शोध निबंध आहे आणि त्यावर चर्चा त्यांनी केली आहे. गृह्यसूत्र या वैदिक ग्रंथाच्या आधारे ते असं म्हणतात, वृषोत्सर्ग हे नाव पोळ सोडणे या अर्थाचे आहे. या प्रसंगी जो वळू किंवा पोळ सोडायचा तो लाल रंगाचा, पुष्ट, अव्यंग, सर्वोत्कृष्ट व ज्याची भावंड आणि आई जिवंत आहे असा सोडला पाहिजे. रंगाच्या संबंधाने निर्बंध सैल होता. एकरंगी, दुरंगी किंवा तिरंगी पोळ चाले, आणि तो रुद्राच्या नावाने सोडताना ऋग्वेदातील रुद्र सुक्तांनी अभिमंत्रित केला. असं रुद्र ही अवैदिकांची देवता, पण वैदिकांनी त्याचा स्वीकार केल्यावर त्याचं जे मूळ रूप आहे ते बैल आहे, बैल त्याच्यासाठी सोडायचा अशी एक परंपरा वैदिकांनी रूढ केली.
अशा रुद्रसूक्तात रुद्र या देवतेला पुरुष वृषभ म्हटलाय, वृषभ पुरुष म्हटलाय. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामध्ये ही माहिती आहे. अर्थातच रुद्र व हा पोळ यांचे समीकरण स्पष्ट झाले. रुद्र हा पशुपती म्हणून सिद्ध झाला. शंकराच्या नंदीत दार्शनिक तत्वे पाहण्याची आपली सवय असली तर शंकर व त्याचे वाहन नंदी बैल यातील कल्पनेचा आधार रुद्र व तत्स्वरूप असलेला पोळ ही प्राचीन लोक परंपरा होय हे स्पष्ट आहे. पुढे ते माहिती देतात पोळ्याच्या सणाचं मूळ सांगताना. आता दुसरा विधी शूलगव. हे नाव पडण्याचं कारण त्या दिवशी शूलधारी रुद्राला पोळ अर्पण करायचा असे. त्रिशूल त्याच्या हातात आहे अशा रुद्राला हा पोळ अर्पण करायचा असे, म्हणजे बैल अर्पण करायचं असे. असे केल्याने धन धान्य संतती इत्यादीमध्ये वृद्धी होते ही कल्पना. शरद ऋतूत हा विधी सांगितलाय, म्हणजे तो काही श्रावणात पावसाळ्यात नाही, वर्षा ऋतूत नाही करायचं, शरद ऋतूत. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. 98 90 95 66 95. अर्थात विधी केव्हा करायचा या संबंधी गृह्यसूत्रात मतभेद आहेत, पण त्याला काळाचं बंधन नाही असं प्राचीन मत आहे. शांखायनाच्या मते कुठल्याही कृष्ण पक्षी चांगल्या नक्षत्रावर हा विधी करावा. बोधायनाच्या मते जेव्हा गाई गुरांना रोग होण्याचा संभव असेल तेव्हा हा करावा. मानव गृह्यसूत्र व अश्वरायण गृह्यसूत्र यांच्या दृष्टीने शूलगव हा शरद ऋतूत करावा. तरी पण शरद ऋतूचा प्रारंभ होतो तेव्हा पावसाळा पूर्णपणे संपत नाही. आजही पोळ्याच्या म्हणजे पिठोरी अमावस्येच्याच आधीच शरद ऋतू सुरू झाल्याची एक परंपरा आहे. वैदर्भीय पंचांगात ती नोंदवली आहे. तात्पर्य हे की पावसाळ्याच्या अंदाजे हा विधी करण्याची परंपरा दिसते. हा काळ गाई गुरांना आरोग्याच्या दृष्टीने वाईट असल्याचे याच वेळेस रुद्र महादेवाचे वृषभ रूपात व पशुपती कल्पनेने समाराधन करणे सयुक्तिक आहे. हा शूलग विधी अधिक पारखून बघण्याजोगा आहे असं ते म्हणतात. डॉक्टर डांगे हे संस्कृतचे फार मोठे विद्वान होते. मुंबई विद्यापीठात ते विशिष्ट पदावर एमिरेट प्रोफेसर या पदावर होते आणि त्यांनी हा जो लेख लिहिला तो जेव्हा नागपूर विद्यापीठात संस्कृत विभागाचे प्राध्यापक होते तेव्हा लिहिलाय. तर त्या विधीमध्ये केवळ पोळ सोडण्याचे संदर्भ दिले आहेत, परंतु या विधीमागे गाय सोडण्याचा तसेच तिचं मांस अर्पण करण्याची ही परंपरा आहे. म्हणजे गायीला कापायचं, तिचं मांस अर्पण करायचं अशी परंपरा होती असं पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशाच्या 9व्या खंडात पृष्ठ 419 वर विस्तृत माहिती देऊन सांगितलंय. या विधीमध्ये 7 बैलांचा बळी द्यायचा असतो. वैदिकांच्या दृष्टीने बैल हे एक साधन आहे, ते त्याची पूजा न करता बळी द्यायच्या गोष्टी करतात. ही माहिती देताना बौद्धायनाच्या मते बैल न मिळाल्यास मेष किंवा अज म्हणजे बकरा यांचा बळी द्यायला हरकत नाही अशी नोंद ते करतात. पुढे त्यांनी म्हटलंय बौद्धायन व अश्वलायन गृह्यसूत्रकारांच्या मते आणखी तपशील असा. गाय मारून तिच्या अंगाचा याग करावा, म्हणजे तिच्या अंगातील काही भाग घेऊन त्याचं यज्ञ करावं. यज्ञीय पशूंचे संज्ञापन केल्यावर त्याची वपा म्हणजे वरची चरबी, त्वचा आणि इतर अंगे काढून ती सुळाला टोचून अग्नीवर भाजावी. भाजलेल्या वपेच्या आणि अंगाच्या प्रधान देवतेसाठी आहुती द्याव्या. मुख्य होमापूर्वी रुद्र या प्रधान देवतेचे आवाहन व पूजन करावे. अवशिष्ट हवीचे 4 पिंड करून 4 दिशांना प्रधान देवतेसाठी बलिदान करावे. दिशांचे उपस्थान करावे. पशुचा उरलेला भाग अग्नीत जाळून टाकावा आणि घरी आल्यावर स्थालिपाक करावा. स्थालिपाक हा एक वैदिक विधी आहे. त्यामध्ये सुद्धा अशा तऱ्हेने गायीचं मांस खाण्याची प्रथा असावी. वरील वैदिक यागामध्ये बैलाप्रमाणे गायीचाही बळी दिला जात होता हे दिसून येतं. त्यामुळे या परंपरेमधून पोळा हा सण निर्माण झाला असं म्हणता येते. पोळा या सणाचं स्वरूप पूर्णतः वेगळं आहे. म्हणजे भूमातेच्या प्रति कृतज्ञता, बैलाप्रती कृतज्ञता, तिथे कुठेही कुणाला मारणे किंवा खाणे हा प्रकारच नाही, उलट खाऊ घालणे हा प्रकार आहे. ज्या गृह्यसूत्राच्या आधारे वरील माहिती संकलित करण्यात आली त्यापैकी बौद्धायन गृह्यसूत्र इसवी सन पूर्व 8व्या शतकात रचलं गेलं होतं. वैदिक कर्मकांडांची माहिती असलेल्या या ग्रंथामध्ये बैल तसे गाय या शेतीसाठी उपयुक्त प्राण्यांना बळी देण्याचा विधी असणे स्वाभाविक आहे.
कारण की वैदिकांचा शेतीशी काही संबंधच नव्हता. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. त्यांच्याशिवाय इतर लोकांना शेतीशिवाय दुसरा उद्योग नव्हता. तर बैल तसेच गाय या प्राण्यांना मारण्याची विधी त्यांच्या धर्मात असणे शक्य नाही. वैदिक धर्म आणि इतरांचा धर्म यात मुख्यतः फरक आहे. उलट त्यांच्या पूजनाची विधी त्या दिसून येतात. त्यामुळे वृषोत्सर्ग किंवा शूलगव या वैदिक विधींमध्ये पोळा या सणाचं मूळ शोधणं हे तर्कसंगत नाही. हेच या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. आणखी एका परंपरेची माहिती डांगेन दिली आहे याच लेखामध्ये, ती आपण पाहू. पोळ्याच्या दिवशी आपल्या दाराशी पळसाच्या फांद्या ठेवण्याची प्रथा विदर्भात आहे. या फांद्याला मेढी या शब्दानं संबोधलं जातं. दुसऱ्या दिवशी पहाटे या फांद्यांना गावाबाहेर टाकून जाळण्याची प्रथा आहे. याशी डॉक्टर डांगे यांनी आपलं निरीक्षण नोंदवलंय. ते असं म्हणतात त्याच पुस्तकात पृष्ठ क्रमांक 183 वर, शूलगव विधी गावाच्या बाहेर उत्तरेस किंवा ईशान्य दिशेला करी. विधीच्या प्रारंभी युग म्हणून पाने असलेली फांदी रोईत. ही फांदी बहुधा पळसाची असावी असं दिसतं, कारण काही गृहसूत्रांप्रमाणे या विधीनंतर केल्या जाणाऱ्या पर्णविहार या विधीत पळसाची प्रयुक्त फांदी रोवण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. या सूत्रांप्रमाणे पर्णविहार हा विधी शूलगवाचा एक भाग आहे. या विधीत पळसाच्या फांदीने प्रथम पोळावर, नंतर गायीवर व इतर गुरांवर प्रोक्षण करायचे असे व अशा रीतीने क्षेत्र शिवाला संतुष्ट करायचे असे. या विधीचे नाव पर्णविहार पडण्याचे कारण पळसाच्या फांद्या जागोजागी हरण केले जातात, म्हणजे नेल्या जातात. पर्णाची म्हणजे पळसाची परंपरा फार प्राचीन आहे यात शंका नाही. कारण यजुर्वेदातील ईशे त्वा ऊर्जे त्वा इत्यादी मंत्रांनी धनासाठी उत्कर्षासाठी मी तुला रोवतो, प्रथम पळसाचीच पानं असलेली मेढी घेतली जाईल. वैदिक परंपरेच्या पळसासंबंधी असं सांगितलं आहे की पक्षाचे रूप घेऊन गायत्री जेव्हा इंद्राच्या स्वर्गातून सोमरस आणू लागली, त्या कृषाणू गंधर्वाने तिला बाण मारला. तिच्या पंखाचे एक पीस तुटले व त्याचा पळस झाला. आता अर्थात ह्या कथा प्रतिकात्मक आहे, त्याचे अर्थ आणखी वेगळे आहेत. पण पळसाचं जे महत्व आहे ते अशा अर्थाने वैदिक विधीमध्ये आहे. पळसाची मेढी असते. मेढी किंवा युग, युग म्हणजे जो यज्ञ बळी आहे त्याला बांधण्याचा खांब, त्याला युग म्हणतात. तर अशा तऱ्हे पळसाचाही युग असला पाहिजे. गृहकृत्यातील पळसाच्या फांदीचं महत्व यासाठी आलं कारण ती गायत्रीशी संबंधित आहे, तशी परंपरा आहे. भारद्वाज, हिरण्यकेशिन आणि आपस्तंभ हे स्मृतिकार आहेत. त्यांच्या मताने अग्नीच्या उत्तरेला व दक्षिणेला एक एक अशा 2 झोपड्या बांधून दक्षिणेकडच्या झोपडीत शूल गवाला, रुद्र महादेवाला आहूत करायचे, त्याला आहुती द्यायची. उत्तरेकडल्या झोपडीत मिडुशी, शूलगवाची पत्नी म्हणजे पार्वतीला म्हटलंय, भवानी व त्यांचा पुत्र जयंत म्हणजे वासरू, याला ह्या 2 झोपड्यांच्या मध्ये आहूत करायचं, त्याला आहुती द्यायची. अग्नीत भाताच्या आहुती द्यायच्या, त्यांचा सुवास आपल्या सर्व गायींना हुंगायला लावायचा. ही कल्पना जी आहे ती प्राचीन रोमन संस्कृतीमध्ये सुद्धा आहे असं ते म्हणतात. ऑक्टोबर महिन्यात 15 तारखेला बळी दिलेल्या अश्वाचे रक्त एप्रिल महिन्यापर्यंत जपून ठेवीत असत. एप्रिल महिन्यात ते रक्त वासराच्या नवीन रक्तात मिसळण्यात येईल. हे कृत्य कुमारिका करीत. हे मिश्रण अग्नीत टाकून त्याच्या धुरातून गाई गुरांना नेण्यात येईल, त्यामुळे कळप वाढतो असा विश्वास तिथे होता. डोनाल्ड मेकेंजी यांच्या इंडियन मिथ अँड लेजेंड या ग्रंथामध्ये पृष्ठ 93 वर हा तपशील आलाय. तो संदर्भ या ठिकाणी डांगेन दिलाय. त्यायोगी त्यांना पुष्ट करायचे. या सर्व विधींमधून तो घराबाहेर केला जात नसून गोठ्याजवळच केला जात असे असं दिसते. त्यावेळी ईशान, मिडुशी व जयंत, ईशान हे शिवाचं नाव, मिडुशी पार्वतीला म्हटलंय आणि जयंत हे वासराला म्हटलंय, यांच्या प्रतिमाही ठेवल्या जात असत असं एक मत आहे. ईशान अर्थात वृषभरूप रुद्र, भवानी अर्थात गोस्वरूप आणि जयंत म्हणजे वासरू, हे गोकुळच देवकुल आहे, याला देवकुल मानलेलं आहे. पोळ्याच्या दिवशी पळसाच्या फांद्या आपल्या दरवाजाच्या 2 बाजूंना ठेवण्याची लोक परंपरा वैदिक काळापासून, वैदिक विधीपासून आली असावी असं डॉक्टर डांगे यांनी म्हटलंय. परंतु या उलट लोक परंपरेचा स्वीकार करणाऱ्या वैदिकांनी तिला आपल्या विधीमध्ये स्थापन करण्याची शक्यता आहे. उलट होऊ शकतं. यावर अधिक संशोधन व्हायला हवं. पोळ्याच्या सणाशी संबंधित कथा डॉक्टर डांगे यांनी या आपल्या पुस्तकात पृष्ठ 184 वर दिली आहे. ही कथा बहुतेक ठिकाणी प्रचलित आहे. डॉक्टर डांगे म्हणतात,
पोळ्याच्या संबंधात इकडे वऱ्हाडाकडे विदर्भात ते होते काही काळ, म्हणजे तिथली कथा सांगतात ते. अ, ही कथा प्रचलित आहे. एका बाईचा भाऊ व नवरा गावाबाहेर गवत कापायला गेले. नवऱ्याने गवत कापता कापता तिच्या भावावर वार केला व त्याला घरी आणून गोठ्यात ठेवले. त्यामुळे तो भाऊ मेला आणि तिच्या नवऱ्याने त्या रक्ताच्या त्याच्या गवताच्या भाऱ्यात त्याला बांधलं आणि घरी आणलं. बायकोला नवरा दिसला पण भाऊ दिसला नाही. तिने विचारले पण नवरा खरे सांगे ना. तिने काकडी भिंतीवर फोडली आणि तिच्या बिया बाहेर, भाऊ गावाबाहेर गेला त्या दिशेकडे फेकल्या. म्हणजे भावाच्या पाठीवर काकडी फोडायची, मग काकडी खाण्याची प्रथा सुरू करायची, असा एक रिवाज विदर्भात त्या काळात होता. तर आताही आहे. तर त्या बिया ज्या आहेत त्या फेकल्या, पण त्या गोठ्यातील गवताच्या गंजीवर पडल्या. त्याबरोबर भाऊ उठून धावत आला. त्या भावाच्या रक्ताने करडू किंवा कुरडूची भाजी पोळ्यानंतर लाल पडते, अशी एक कल्पना आहे. आणि हे प्रत्यक्ष पाहण्याजोग आहे. संपत शनिवार किंवा इतर कहाण्यातून येणारी केना कुरडूची भाजी प्रसिद्ध आहे. त्यापैकी ही कुरडूची भाजी पोळ्यापर्यंत खाण्याचा प्रघात स्पष्ट होतो. नंतर ती खात नाही कारण ती लाल होते. ती त्या कथेतल्या बाईच्या भावाच्या रक्ताने अशी एक समजूत आहे. पोळ्याच्या आधी काकडी खाणं योग्य नाही, हाही प्रघात आजही आहे. काकडी हे गवताचे फळ आहे. पोळ्याच्या अमावस्येला भावाच्या पाठीवर काकडी फोडायची. तो जर जवळ नसेल तर भिंतीवर फोडायची व त्याच्या गावाच्या दिशेने बिया फेकायच्या, अशी एक प्रथा पोळ्याच्या दिवशी आहे. पोळ्याच्या पीठ काकडीचा प्रसाद करायचा व काकडी खाण्याचा मुहूर्त करायचा, असा एक प्रघात आहे. अर्थातच पोळ्याच्या कथेतील भावाच्या रक्ताचा उहापोह या ठिकाणी करणं प्रस्तुत असलं तरी ते देण्याचं कारण नाही, असं ते स्वतःच म्हणतात. हिंदू धर्म आणि तत्वज्ञान या ग्रंथामध्ये पृष्ठ 254 वर त्यांनी तो विस्तृतपणे दिलाय. आजच्या पोळ्यात प्राचीन लोकविख्यात रूढ असलेल्या मेढीच्या पोळ रुद्राच्या कल्पना अशा उतरलेल्या दिसतात. रुद्रशिव हा क्षेत्रपती व पशुपती दोन्ही असल्याने हा विधी सण रूपाने सर्व शेतकऱ्यांचा व गोपाळांचा व तदनुषंगाने सर्व समाजाचा झाला असण्याचा संभव आहे. पण जेव्हा असं झालं त्या पोळाऐवजी बैलाची पूजा होऊ लागली, मी त्याला सोडण्याच्या ऐवजी पूजा करण्याची प्रथा आली. या कल्पनेचे बीज भव भवानी व जयंत यांच्या पूजेत गुह्यसूत्रातच सापडतं, हे आपण पाहिलं असं ते म्हणतात. जयंताच्या पूजेत तान्ह्या पोळ्याचे बीज असावे. म्हणजे तान्ह्या पोळ्याची आपण जी माहिती पाहिली तर त्याचंही बीज ह्या जयंताच्या कथेत असावं, असं ते म्हणतात. आता हे सगळं काही पटण्यासारखं नाही आहे, कारण वैदिकांच्या दृष्टिकोनातून डांगे यांनी हे सगळं सांगितलं आहे. आणि ते नागपूर विद्यापीठात होते त्या काळात त्यांनी जे जे काही पाहिलं, ज्या प्रथा परंपरा पाहिल्या, त्यातली एक मोठी परंपरा जी विदर्भात आणि प्रामुख्याने नागपूर शहरामध्ये आहे, मारबतीची प्रथा, त्याबद्दल ते सांगतात. डॉक्टर डांगे म्हणतात, मुळा ही पोळ्याच्या सणाशी किंवा शूलगवाशी संबंधित नाही, पण लक्ष्मीच्या आगमनापूर्वी अलक्ष्मीचे निर्मूलन व्हावे अशी कल्पना स्पष्ट आहे. पोळ्याच्या अमावस्येनंतर मागोमाग गणपती, गौरी, महालक्ष्मी यांचे आगमन असते. ऋग्वेदात लक्ष्मी देवी म्हणून येत नाही. एकाच ठिकाणी केवळ लक्ष्मी हा शब्द येतो, ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात, पण त्याचा अर्थ सौंदर्य किंवा तेज असा होईल. अथर्ववेदात पापी लक्ष्मी असा उल्लेख आहे. अर्थात ती विरुद्ध पुण्यशीला लक्ष्मी हिची स्पष्ट कल्पना आहेच. या पापिणी लक्ष्मीला घालून देण्याची प्रथा येथे पुढील अवतरणातून दिसते. त्यांनी हा संदर्भ अथर्ववेदातून घेतलाय. प्रतेत पापी लक्ष्मी नश्येत प्रामुतपता. हे पापिणी लक्ष्मी, इथून उठून जा, इथून टळ, इतरत्र जा. लक्ष्मीच्या पूजेआधी पापी लक्ष्मीची पूजा करून तिला जायची विनंती करण्याची कल्पना अथर्ववेदात सुद्धा आहे. हीच प्रथा भारतात काही ठिकाणी सापडते. बिहारातील मोंगीर जिल्ह्यात भूत चतुर्दशी या दिवशी हिंदू लोक एक शेणाची स्त्री प्रतिमा करतात व ती अलक्ष्मी म्हणून समजतात. तिला गावाबाहेर ओढत नेत म्हणतात. लक्ष्मी घर दरिद्र बहार. बंगालात काळी पूजेच्या आदल्या रात्री अलक्ष्मीची पूजा प्रचलित आहे. तिला बाहेर घालवण्यात येते व नंतर लक्ष्मीची स्थापना करण्यात येते. अर्थात अलक्ष्मी व लक्ष्मी हे एकाच देवतेची रूप. अलक्ष्मी शासन करणारी, कांतिहीन वैभवी करणारी व लक्ष्मी भूषविणारी. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या मोसमात धान्य अंकुरित झाल्यावर महालक्ष्मीची पूजा होणं स्वाभाविक आहे. 16 भाज्या इत्यादी 16शी तिची सांगड चंद्राच्या 16 कलांसारखी. यावरून तिचे अन्नपूर्णा स्वरूप स्पष्ट होते. तिच्या स्थापनेपूर्वी अगदी भाद्रपदाच्या पहिल्या दिवशी काढलेली मारबत ही अलक्ष्मीची मारबत आहे, यात संशय नाही. आणि तिला माशा, मच्छर आणि जे जे नको ते सर्व महागाई सुद्धा घेऊन जा असं म्हणणे हे जुन्या परंपरेचे पालवलेले रूप नाही.
असे कोण म्हणेल? मारबत ही गावाच्या वेशीवर नेतात, याचा अर्थ उपद्रव या अलक्ष्मी बरोबर बाहेर जावं. पण तू कुठे जावा हे आताच्या कल्पनेत स्पष्ट नसले तरी अथर्ववेदाच्या कल्पनेत स्पष्ट दिसते. तो शत्रूकडे जावा ही कल्पना आहे. म्हणूनच अथर्ववेदात उमटलेली लोक परंपरा सांगते, द्विषते त्वा सृजामी, हे अलक्ष्मी, आमचा द्वेष करणाऱ्याकडे तुला मी सोडतो. विदर्भातील जी मारबत आहे, या पुण्याशी संबंधित परंपरेशी डॉक्टर डांगे यांनी आपलं संशोधन या ठिकाणी सादर केलं. ते तर्कशुद्ध, पटण्यासारखं वाटतं. ज्या लक्ष्मीचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केलाय, तिच्याशी गौरी गणपती या पुढील भागात आपण माहिती पाहणारच आहोत. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूर येथे मारबत उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यामागे एक ऐतिहासिक संदर्भ आहे, त्याची माहिती आपण पाहू. नागपूरची मारबत आणि बडग्या त्या ठिकाणी निघतो. हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार आहे, तो नागपुरातच आहे. इसवी सन 1885च्या दरम्यान नागपूरमधील तेली व कोष्टी या जातीच्या लोकांनी मारबत या प्रथेची सुरुवात केली. काळी व पिवळी अशा दोन मारबती आणि दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून एक बडग्या यांची मिरवणूक काढून काळ्या मारबतीचे मिरवणुकीनंतर दहन केले जाते. पिढा पिढा घेऊन जागे मारबत, अशी घोषणा मिरवणुकीत दिली जाते. काळी मारबत ही पुतना मावशीचे प्रतीक म्हणून मानतात. तर काहींच्या मते नागपूरकर भोसलेंच्या घराण्यातील राणी बांकाबाई हिने इसवी सन 1857च्या इंग्रजाविरुद्धच्या लढ्यात इंग्रजांची हातमिळवणी केली आणि भोसल्यांचे राज्य त्यांच्या स्वाधीन केले. त्याचा निषेध म्हणून काळी मारबत काढली जाते. बांकाबाईच्या कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळ्याची तान्यापोळ्याच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते व त्याचे दहन करण्यात येते. बांकाबाईच्या नवऱ्याने तिच्या ह्या कृत्येचा निषेध केला नाही. त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याची पण मिरवणूक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. यावर्षी नागपूर व जवळपासच्या गावखेड्यातील लोक नागपूरला आपल्या लहान मुलांना घेऊन येतात. मिरवणूक गावाच्या मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच आहे. तेथे अनेक फेरीवाले, फुगे, खेळणी इत्यादी वस्तू विकतात. या काळात शेतीची बहुतांश कामे आटोपलेली असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना व इतर लोकांनाही एक विरंगुळा म्हणून या ठिकाणी यावंसं वाटतं. इंग्रजांचं राज्य जाऊन आज कितीतरी वर्ष लोटली, परंतु नागपूरकर आणि या परिसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजून भळभळतेच आहे. काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला 142 वर्ष 2022 मध्ये झाली आणि मारबतीला 138 पूर्ण झाली. या निमित्तानं समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचं साकडं मारबतीला घालण्यात येतं. या उत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळी जनतेच्या मनातला प्रशासनाच्या विरोधातला राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो. आता पिठोरी अमावस्या हा एक शब्द या पोळ्याच्या दिवशीच्या सणाला म्हणतात. पोळ्याच्या सणाला पिठोरी अमावस्या या नावाने ओळखलं जातं. पूर्वी या व्रतासाठी पिठापासून पूजेच्या मूर्ती बनवित असत, म्हणून या व्रताला पिठोरी अमावस्या हे नाव पडलं. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात, त्यामुळे नाव या व्रताला पडलं, असं पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोश खंड 5 पृष्ठ 563 वर म्हटलंय. परंतु पिठोरी हा एक स्वतंत्र सण आहे. तसेच ते स्त्रियांनी करायचे एक व्रतही आहे. आपला संतती प्राप्त व्हावी यासाठी व्रत स्त्रिया करतात. या व्रताविषयी आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या ग्रंथात लेखक ऋग्वेदी असं म्हणतात. हे व्रत पार्वती प्रित्यर्थ आहे. भविष्योत्तर पुराणात अशी कथा आहे की पार्वतीने इंद्राणीस या व्रताचा महिमा कथन केला व हे व्रत आचरल्याच्या योगाने सौभाग्य, संतती व ऐश्वर प्राप्त होतात असं सांगितलं. ज्या कथेवरून हे व्रत अस्तित्वात आले ती कथा आहे, पाहू आपण. पूर्वकाली श्रीधर नावाच्या एका ब्राह्मणा सुमित्रा नावाची बायको होती. तिच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव शंकर व स्नुषेचे नाव विदेहा असे होते. विदेहा प्रत्येक वर्षी श्रावण अमावस्येस प्रसूत होई व तिचे मूल मरत असे. तिच्या सासू सासऱ्यांचा श्राद्धाचा दिवस त्या दिवशी असल्यामुळे तो पाळता येईना. घरातील माणसाच्या सल्ल्याने तिच्या पतीने तिला घराबाहेर घातले. नवीन जन्मलेल्या बालकासह ती एका अरण्यात गेली असता तिथे एका देवतीची व तिची गाठ पडली. देवतेने प्रसन्न होऊन तिला असं सांगितलं की या ठिकाणी 64 देवता येत असतात, त्यांचे दर्शन घडल्यावर तुझे हेतू पूर्ण होतील. त्याप्रमाणे तेथे त्या देवताला विदेहा त्या शरण गेली व त्यांच्या वराने तिला पती समागम घडला. 8 दीर्घायुष्य पुत्र झाले. अशा प्रकारची कथा आहे. पोळा तसेच पिठोरी अमावस्या हे सण वास्तविक आर्यापूर्व भारतीय समाजाचे सण आहेत, परंतु त्यांना आर्यांच्या सणात समाविष्ट करण्यामागे
ऋग्वेद याचा एक विशिष्ट